विस्तृत बातम्यांकडे आपण वळतोय। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सत्ता स्थापनेत शिवसेनेने घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेची। अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आणि सत्तेतला समसमान वाटा या भूमिकेवरून शिवसेनेने यू टर्न केलेला आहे। पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ही शिवसेनेची भूमिका नाही तर तुमची आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या आधीच्या विधानापासून यू टर्न घेतलाय। सत्ता स्थापनेत घाई करून चालणार नाही, थंड डोक्याने विचार करावा लागेल अशी नरमाईची भूमिका संजय राऊतांनी घेतली। तसंच सगळ्यात मोठा पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि आम्ही त्याचं स्वागत करू अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्यात। संजय राऊत यांनी नेमका कसा यू टर्न घेतला त्यावर नजर टाकूया। रावसाहेब, थेट प्रश्न आहे की मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा यावरच युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं, शिवसेना भाजप युतीचं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे का? हे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं। आणि आम्ही असं म्हणतो की सगळं ठरल्याप्रमाणे घडू द्या। जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं तर मला असं वाटतं की 5 वर्ष या राज्यात येणारं सरकार हे स्थिर असेल। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। या राज्यावरती प्रचंड कर्ज आहे, या राज्यात बेरोजगारी वाढताना दिसते, इतरही काही प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि एक उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी एका स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे, जो फक्त राज्याचंच काम करेल, राज्याला पुढे न्यायचं काम। दरम्यान संजय राऊतांचं कालचं वक्तव्य काय होतं आणि आज ते पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणाले बघा। यहाँ कोई दुष्यंत नहीं है। तो कौन है? यहाँ कोई दुष्यंत नहीं है जिसके पिताजी जेल में है। हाँ, यहाँ हम है जो नीति और धर्म की राजनीति करते हैं, सत्य की राजनीति करते हैं। यहाँ शरद पवार जी है जिसने बीजेपी के खिलाफ पूरा माहौल खड़ा कर दिया और चुनाव लड़े हैं। और यहाँ एक कांग्रेस पार्टी है जिनके पास एक आंकड़ा है जो कभी बीजेपी के साथ नहीं जाएगी। अगर ये सब आप देखें तो महाराष्ट्र की जो राजनीति है कितनी पेचीदा हुई है ये आपको पता चलेगा। रावसाहेब, थेट प्रश्न आहे की मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा यावरच युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं, शिवसेना भाजप युतीचं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे का? हे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं। आणि आम्ही असं म्हणतो की सगळं ठरल्याप्रमाणे घडू द्या। जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं तर मला असं वाटतं की 5 वर्ष या राज्यात येणारं सरकार हे स्थिर असेल। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। शिवसेनेनं नरमाईची भूमिका घेतली आहे हे संजय राऊतांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं। पुन्हा एकदा आपण ऐकूया ते आज काय म्हणाले। रावसाहेब, थेट प्रश्न आहे की मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा यावरच युतीचं सरकार स्थापन होऊ शकतं, शिवसेना भाजप युतीचं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे। नाही, हे तुमचं म्हणणं आहे। असं म्हणणं आहे का? हे तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं। आणि आम्ही असं म्हणतो की सगळं ठरल्याप्रमाणे घडू द्या। जर ठरल्याप्रमाणे सगळं सुरळीत घडलं तर मला असं वाटतं की 5 वर्ष या राज्यात येणारं सरकार हे स्थिर असेल। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। मुख्यमंत्र्याला काम करण्याची संधी स्वातंत्र्याने मुभा मिळायला पाहिजे। या राज्यावरती प्रचंड कर्ज आहे, या राज्यात बेरोजगारी वाढताना दिसते, इतरही काही प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि एक उत्तम महाराष्ट्र घडवण्यासाठी एका स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे, जो फक्त राज्याचंच काम करेल, राज्याला पुढे न्यायचं काम। मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले तेही बघूयात। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं बरं का, हे आमचं कर्तव्य आहे। जे शपथ घेतील राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे बहुमत आहे, मी 2/3 गोष्ट करत नाही, 2/3 वगैरे, मी असं म्हणतो की 144 म्हणजे 145 एक जरी जास्त आकडा असेल कोणाकडे आणि असा नेता जर शपथ घेणार असेल मुख्यमंत्री म्हणून, तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणं आणि त्यांना राज्याचा गाडा पुढे नेण्यासाठी
त्यांना सहकार्य करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीसच आहेत यावर आज अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालेला आहे. भाजप विधिमंडळ नेतेपदी आज फडणवीसांची एकमतानं निवड झाली. विधान भवनामध्ये झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी मांडला. त्याला अनेक नवनिर्वाचित आमदारांसह एकूण 10 आमदारांनी अनुमोदन दिलं. सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं. आपल्या भाषणात मोदी आणि शहांसोबतच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. सरकार महायुतीचंच येणार, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही फडणवीस म्हणाले. आपण जनतेसमोर महायुती म्हणूनच गेलो, महायुती करताच आपण मतं मागितली आणि जनतेने देखील महायुतीला भरघोस अशा प्रकारचा अतिशय क्लिअर, अतिशय स्पष्ट अशा प्रकारचं मॅन्डेट दिलेलं आहे. त्यामुळे कोणीही कुठलीही शंका करण्याचं कारण नाहीये. महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, नंतर ते स्थापन होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या अफवांवर पण विश्वास ठेवण्याचं कारण नाही, कुठल्या चर्चांवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. चर्चा झालेल्या तर मजा येत नाही, त्यामुळे चर्चा चालू राहिल्या पाहिजे. पण काळजी करण्याचं कोणालाही कारण नाहीये. चांगल्या प्रकारे भक्कम अशा प्रकारचं सरकार आपण सुरू करू. ही निवडणूक आपण महायुतीमध्ये लढवली आणि आपले सहयोगी असलेले शिवसेना पक्ष, त्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचे देखील मी आभार मानतो की त्यांची देखील या निवडणुकीमध्ये साथ आणि मदत आपल्याला राहिली आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्या महायुतीला प्रचंड मोठं यश हे प्राप्त झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची एकमतानं निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अजित पवारांच्या नावाची घोषणा केली. धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अजित पवारांच्या नावाला अनुमोदन दिलं. सोडून गेलेले सोबत असते तर मॅजिक फिगर गाठता आली असती अशी खंत यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 जागी यश मिळवत विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवलेले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता हा दोन्ही सभागृहाचा नेता म्हणून त्यांची निवड करायची असते. त्या पदासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार त्यांना निवडण्यात यावं अशी सूचना करतो. काही आपल्या जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले, काही काँग्रेसलाही सोडून गेले. वास्तविक माझा स्वतःचा दावा आहे, खरा असेल खोटा असेल माहिती नाही, परंतु ही घटना जर घडली नसती त्यांना नंतरच्या निवडणुकीच्या काळामध्ये पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं झंझावाती दौरा केला आणि त्याच्यातनं मतदारांच्या मध्ये परिवर्तन झालं. मी अनेकदा म्हणत होतो की अंडर करंट आहे, त्या ठिकाणी पहा काय घडतंय ते. मला वाटत होतं कुठेतरी आपण आघाडीच्या वतीनं 100च्या पुढे येणार आणि तशा पद्धतीनं घडत होतं. ही सगळी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहिली असती तर आज आपण पूर्ण सरकार त्या ठिकाणी आणलं असतं ही वस्तुस्थिती. पण ठीक आहे, हे असं असतं तर तसं झालं असतं, तसं असतं तर असं झालं असतं, याला काही अर्थ राहत नाही. शेवटी मॅजिक फिगर महत्वाची आहे. मला एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं, सुप्रिया 65,000 माहिती आणि सचिननं ती जागा दोडकेनी फक्त 2555 मतांनी पराभूत झाला. फार मिरवणुकीची तयारी, पण शहर आलं आणि त्याच्यात बिचारा थोडासा मागे आला. एकाच वॉर्डात नाही तर जवळपास निवडून आल्याचा होता. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की 50,000, 60,000, 70,000 काही घाबरायचं नाही. लोक केंद्रात वेगळा बदल करतात आणि राज्यात वेगळा बदल करतात. आणि ज्या पद्धतीने साहेबांचा करिश्मा पाहायला मिळाला, सगळे तरुण आपल्या बाजूने यावेळेस आपण पाहत होतो. जनतेचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे लक्ष भरकटवण्यासाठी अनेक मुद्दे समोर आणले जात आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. महत्वाच्या प्रश्नाला 370 उत्तर नाही. बेकारी असली,
सांगतात 370, शेती अर्थव्यवस्था बिघडली 370, उद्योग धंदे बंद होण्याच्या वेळी 370, समाजात ऐक्य राहत नाही 370, आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आता सत्ता झाली सत्ता, एखाद्या प्रश्नाच्या संबंधीचा आपल्याला उत्तर मिळत नसेल, लोकांचं समाधान करू शकत नसेल, तर वरती काही लक्ष केंद्रित करण्याच्या बद्दलची भूमिका घेतली जाते. विधानसभा निवडणुकांच्या निकालाचं चिंतन करण्यासाठी आणि पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याकरता मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक टिळक भवनात पार पडली. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत 44 जागा मिळवत काँग्रेसनं अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलंय. पण याच वेळी अवकाळी पावसाने राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतोय. या दोन्ही मुद्द्यांवर चर्चेकरता ही बैठक होती. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारसरणी वेगवेगळी असल्यानं एकत्रित येण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी दिलं. त्यांची फिलॉसॉफी निराळी आहे, आमची फिलॉसॉफी निराळी आहे. आम्ही सेक्युलर पार्टीचे लोक आहोत आणि ते दुसऱ्या विचाराचे आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करून महिलांना साड्यांचं वाटप केलं. तर पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं पातळी सोडल्याचा आरोप भाजपनं केलाय. पुण्यातल्या राजकारणात आता साडीनं चांगलेच रंग भरलेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिलांना साड्यांचं वाटप केलं जातंय. महिलाही शिस्तीनं रांगेत येऊन साड्यांचा लाभ घेतायत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात साड्यांचं वाटप केलं होतं. त्यामुळे पाटलांवर निशाणा साधण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसनं चंपा साडी सेंटर सुरू केलंय. जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. फुकट साड्या वाटून पुढची 5 वर्ष राज्याला आणि पुण्याला लुटण्याचा पाटलांचा अजेंडा आहे, असा आरोपही राष्ट्रवादीने केलाय. भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी, भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी, भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी, चंपा साडीचा धिक्कार असो, चंपा साडीचा धिक्कार असो. आम्ही आता तक्रार करणार नाही. हे सगळे पुरावा घेऊन आम्ही तक्रार करणार. आमचे कार्यकर्ते कोथरूड मधले जे आहेत ते तक्रार करतील. त्या ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्यांनी निर्लज्जपणे समर्थन सुद्धा केलेलं आहे की वाटतो त्याला काय बिघडतं, म्हणून तर कोल्हापूरकरांनी त्यांना त्या ठिकाणी टिकून नाही दिलं आणि हे पार्सल पुणेकरांच्या माथी आलंय. हा आलाय कोल्हापूरचा गडी, पुण्यात वाटतोय फाटकी साडी. अशा पद्धतीने हा कारभार चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपनं खरपूस टीका केली आहे. विरोधक खराब साड्या पाकिटात घालून खोटी टीका करायला कमी करणार नाहीत, इतका त्यांनी पराभवाचा धसका घेतलाय असा टोलाही भाजपनं लगावलाय. भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी, भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी. या कोथरूडमध्ये चंद्रकांत दादांचा जो विजय आहे, मला असं वाटतं की यांच्या जिव्हारी लागलाय आणि पराभव कुठंतरी पचवण्याची यांच्यामध्ये ताकद नाही आणि खिलाडू वृत्तीने काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. ते मला वाटतं याच्यामध्ये कुठं दिसत नाही आणि कारण नसताना आता कुठंतरी या सगळ्या विषयाला राजकारणाचं स्वरूप द्यायचं. पुण्याच्या राजकारणात साडीवरून रंगलेलं राजकारण पुढचे काही दिवस तरी असंच सुरू राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांचंही फुकटात मनोरंजन होतंय आणि साडीही मिळतेय. वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी, भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि महासिटी न्यूजमध्ये काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महासिटी न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून राज्यात सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गोवा आणि तळकोकणामध्ये हा पाऊस पडेल असंही यावेळी सांगण्यात आलंय. तर मालदीवच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अरबी समुद्रात येत्या 24 तासात आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याचा धोका संभवतोय. पण हे संभाव्य चक्रीवादळ महाराष्ट्र किनारपट्टीपासून बऱ्यापैकी लांब राहणार असल्याचं सध्या वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे.
औरंगाबादमध्ये बजाजनगर इथल्या इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. बळीराम तावर यांच्या घरात पहाटे 5:45 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. तावर हे घराशेजारील मंदिरात गेले होते आणि घरातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. यामुळे मोठी जीवितहानी टळली. स्फोटात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी मात्र झालेली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या बसनं एका दुचाकीला मागून धडक दिली आणि भला मोठा अपघात झाला. जयश्री मेश्राम या जैतळा इथून प्रतापनगर चौकाकडे स्कूटीनं जात असताना स्टार बसनं त्यांना मागून धडक दिली. या भीषण अपघातात महिला ही गाडीसह बसच्या पुढील चाकात अडकली. यावेळी बस मागे घेऊन महिलेला बाहेर काढण्यात आलं. या घटनेत महिला सुदैवानं बचावली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात घडल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीतर्फे जीवशास्त्र, चिकित्सा आणि पर्यावरणात धातू, आयन आणि कार्बोनिक प्रदूषक या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवाद भरवला गेला. त्याचं उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज करण्यात आलं. नागपूरमध्ये होत असलेल्या या परिसंवादात लुप्त झालेल्या नद्यांचे लोकसहभागाने पुनरुज्जीवन करणं, जलसाक्षरता आणि संवर्धन करणं अशा विषयीचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निरीतर्फे हाती घेतले जाणार आहेत. पुन्हा महासिटी न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मनोगत व्यक्त केलं. 2 स्पेशल हा नवा कार्यक्रम लवकरच टेलिव्हिजनवर सुरू होतोय. त्यानिमित्तानं त्यांनी हा संवाद साधला. बाळासाहेब, मी पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकलं शनिवारवाड्यावरती. तुम्ही दिसतही नव्हतात. शनिवारवाड्याच्या मुख्यद्वारापाशी तुमचं भाषण चाललं होतं आणि त्याच्या मागच्या साईडला शनिवारवाड्याच्या आम्ही थांबलो होतो, कारण इतकी गर्दी होती तुमच्या भाषणाला. पक्षात असताना राजसाहेबांनी शिवोद्योग सेनेची स्थापना केली होती आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो. मी नोकरी करत होतो आणि वेगवेगळ्या नोकऱ्या करताना एक दिवस मी शिवोद्योग सेनेमध्ये नोकरी करायला लागलो. माझं काम होतं की वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाणं आणि त्या कंपन्यांमधनं प्लेसमेंट्स आणून आपल्याकडे ज्या मुलांनी अर्ज भरला त्या मुलांना तिकडे पाठवणं. त्याच्यासाठी त्या काळात मी खूप इंडस्ट्रीजमध्ये, पुण्याच्या आसपासच्या अनेक इंडस्ट्रीजमध्ये फिरायचो, कामं आणायचो आणि आपल्याकडच्या सगळ्या शिवोद्योगमध्ये अर्ज केलेल्या मुलांना तिकडे भरायचो. त्या काळात मला खूप असं वाटायचं की जी परिस्थिती मी खूप जवळनं बघितली होती बाळासाहेब, की तुम्हाला पत्र लिहावं आणि जे मनात चाललंय ते तुमच्याशी बोलावं, सांगावं असं खूप मनात होतं. पण तेव्हा मी ना तुमच्या पक्षाशी निगडीत होतो, तुमच्यावर नितांत प्रेम होतं, पण माझा राजकारणाशी काही संबंध नव्हता. खूप मनात यायचं की ज्या मराठी मातीसाठी, ज्या महाराष्ट्रातल्या तरुण मुलांसाठी तुम्ही हे सगळं करताय, त्या मुलांना कामच करायचं नाही बाळासाहेब. त्याचं तुम्ही काय. सुबोध भावेंनी मनोगत व्यक्त केलं तेही बाळासाहेबांविषयी, ज्याचा व्हिडिओ आपण आत्ता पाहत होतो. या बुलेटिनमध्ये यासह इथेच थांबणार आहोत. लगेच व्हिडिओ काही क्षणात अजून काही महत्त्वाच्या अपडेट्ससह पहा फक्त न्यूज 18 लोकमत.